विकास झाला हे मान्य करावंच लागेल नाशिकमध्ये, कारण यातून काही प्रमाणावर का असेना महाराष्ट्रातलं राजकारण हे शुद्धीकरणाच्या दिशेनं पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोप, दुसरीकडे पैशाचा झगमगाट आणि तिसरीकडे तुमच्यासारखा एक नेता जो आपली एक महापालिका घेऊन आम्ही काय काम केलं, काय काम करू पाहतोय हे सातत्यानं सांगतोय. तेव्हा माझ्यासारख्या पत्रकारांना बघून असं वाटलं होतं की राज ठाकरे हे राज्य व्यापू शकतात असं नेतृत्व आहे. केवळ टीका टिप्पणीची डाळ उठवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देऊन त्यांनी ते प्रेझेंटेशन केलंय. ती आज खरी गरज होती अशी चर्चा त्यांच्या प्रेझेंटेशन नंतर सगळ्यांमधून ऐकायला मिळाली. नाशिकमध्ये तुम्ही केलेलं काम की जे पाहण्याकरता दस्तूरखुद्द रतन टाटा सुद्धा आले होते आणि त्यांनी मुक्त कंठाने त्याचं कौतुक केलं. इतकंच काय तर यापुढे अशा कामांना माझा पाठिंबा राहील अशा स्वरूपाचं विधान देखील त्यांचं आहे. एखादा राजकीय नेता लॅपटॉप घेऊन आपण केलेलं काम महाराष्ट्राच्या किंवा जनतेला दाखवतोय आणि मी हे करून दाखवलं असं, तर असं फार दुर्मिळ चित्र या निमित्तानं बघायला मिळालं, जे माझ्या मते सगळ्याच पक्षांच्या बाबतीत त्याचं अनुकरण त्यांनी करावं अशी स्थिती आहे. तर ते तुम्ही या निमित्तानं या निवडणुकीमध्ये जे करून दाखवलं त्याच्याबद्दल तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजा